श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, 2025ला आता आपण गुड बाय करणार आहोत आणि 2026ला आपण वेलकम करणार आहोत. कळत न कळत आपल्याकडनं खूप साऱ्या चुका झाल्या असतील, आपण खूप जणांना दुखवलंही असेल, खूप जणांना उलट शब्द बोलला असो किंवा खूप जणांना अपमानितही केलं असेल किंवा इतरांनी सुद्धा 2025मध्ये आपल्याला अपमानित केलं असेल, आपल्याला दुखवलं असेल किंवा काहींनाही 2025 वर्ष खूप सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचंही गेलं असेल. त्याचप्रमाणे काहींना हे जे 2025 वर्ष आहे हे खूप कटकटीचं, साडेसातीचं किंवा खूप अडचणीचं, समस्यांचंही गेलं असेल. काही हरकत नाही, 2025 चाललेलंच आहे, परंतु 2026 जे येणार आहे ते आपल्यासाठी खूप सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि सौख्याचं, त्याचप्रमाणे भरभराटीचं असावं यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. उपाय खूप साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय म्हणण्यापेक्षा उतारा जरी म्हटलं तरीही चालेल. हा प्रत्येकाने करायचाच आहे, कारण प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला जातो आणि दिंडोरी प्रणित हा उपाय आहे. आणि उपायामध्ये काहीही म्हणजे जादू टोना वगैरे, अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही. साधा सोपा सरळ असा उपाय आहे. एक वस्तू सांगणार आहे, ही वस्तू आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून आपल्याला 2025मध्ये जे काही दोष लागलेले असतील, भलेही मग नजर दोष असू, ग्रह दोष असू, वास्तुदोष असू किंवा कोणीही जादू टोना केलेला असू, कोणतीही बाधा असू, कोणतीही इडा असू, कोणतीही पीडा असू किंवा चालताना सुद्धा आपल्याकडनं एखादा उतारा असो, तो ओलांडला गेलेला असो किंवा एखादं लिंबू वगैरे काहीही असो, त्याच्यावरती कळत न कळत पाय पडलेला असो, कोणी आपल्या घराच्या बाहेर आणून काही टाकलेलं असो किंवा काही केलेलं असो, आपल्यावरती काहीही जादूटोणा केलेला असो, ते सर्व निघून जाण्यासाठी, ते सर्व संपण्यासाठी, कायमचं आपल्यातून निघून जाण्यासाठी, दूर होण्यासाठी आणि आपलं जीवन सौख्याने, समृद्धीने चालण्यासाठी आपल्याला हा उतारा किंवा आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायासाठी करू शकता, तुम्ही तुमच्या घरासाठी सुद्धा करू शकता आणि तुमच्या स्वतःसाठी सुद्धा करू शकता. आता ताई, हा उपाय कधी करायचा तेही सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. त्याचप्रमाणे आपले फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा सेम नावाची, सोनल सचिनची जोडी नावाची ID आहे, तेथे जाऊन तुम्ही आपल्याला सपोर्ट करू शकता. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा उतारा कोणत्या दिवशी करायचा, तर हा जो उतारा आहे, हा उतारा तुम्हाला 31 डिसेंबरलाच करायचा आहे. आता 31 डिसेंबर कधी आहे, त्या दिवशी तुम्हाला हा उतारा करायचा आहे. दिवसभरातून रात्री 12पर्यंत कधी जरी हा उतारा केला तरीही चालेल. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत 12च्या आत तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आता उतार्यासाठी ताई साहित्य काय, तर या उतार्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला नारळ लागणार आहे. आता तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत त्यानुसार तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आता समजा माझ्या घरामध्ये 3 व्यक्ती आहे, मी, आस्था आणि तुमचे दाजी, तर मी तिघांसाठी 3 नारळ आणणार आणि घर, मग ते घर स्वतःचं असो, भाड्याचं असो किंवा कुणाचंही रिलेटिव्हचं असो, तुम्ही तेथे रिलेटिव्हच्या इथं गेलेले आहात, समजा तुम्ही तुमच्या माहेरी आहात, सासरी आहात आणि तुम्ही राहताय दुसरीकडं, काहीही हरकत नाही, तरीही त्या घरासाठी एक उतारा, तुम्हाला उतार्याचा नारळ तुम्हाला आणायचा आहे. मग हे झाले माझे 4 नारळ, आमच्या तिघांचे 3, घराचा 1. जर तुमच्याकडं बाईक असेल, 4 व्हीलर असेल तर त्यासाठी सुद्धा एक असा वेगवेगळा नारळ तुम्हाला आणायचा. त्याचप्रमाणे तुमचा एखादा व्यवसाय असेल, उद्योग असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा सेम उतारा करू शकता. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ वेगळा आणायचा आहे. पहा, तुमची उद्योग छोटा असो, मोठा असो, काही हरकत नाही. अगदी तुमची चहाची किंवा पान स्टॉल असो, कोणतीही टपरी असो किंवा मोठा तुमचा मॉल असो, मोठं तुमचं शॉप असो, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचा उद्योग व्यवसाय जोमाने चालण्यासाठी, त्याचप्रमाणे तुमची कामामध्ये प्रगती होण्यासाठी, तुम्ही प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद नांदण्यासाठी तुम्हाला घराचा उतारा करायचा आहे. आणि आपल्या स्वतःसाठी का करायचा, तर आपल्याला आरोग्य लाभावं, आपलं
जे काही आपल्यावरती बाधा आहेत, इडापिडा आहेत, त्या सगळ्या टळून जाव्यात. आपल्याला कुणाचीही नजर लागली असो तरीही ती टळून जावी, कोणीही काही केलेलं असो ते निघून जावं, यासाठी आपल्याला उतारा करायचा आहे. आता उतारा कसा करायचा ते सांगते पहा. आता तुम्ही म्हणाल ताई नारळ किती महाग आहे, 35-40 रुपयाला एक नारळ आहे, एवढा खर्च. हे पहा, आपल्याला अनुभूती हवी आहे, आपलं सर्व चांगलं व्हावं ही आपली इच्छा आहे, तर आपण उतारा करायला काहीच हरकत नाही. पहा, बहुतेक लोक तर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला हा उतारा करतात, कारण या उतार्यामध्ये खूप अशी ताकद आहे. प्रत्येक महिन्याला ती लोक हा उतारा करतात. काही काही लोक महिन्यातून 2दा अमावस्या ज्यावेळेस येते त्यावेळेस अमावस्येला सुद्धा हा उपाय करतात. त्याचप्रकारे पौर्णिमेला सुद्धा करतात. काही काही एंडिंगला करतात वर्षाच्या, काही काही स्टार्टिंगला करतात. परंतु तुम्हाला 31 डिसेंबरचा मुहूर्त खूप छान आहे, म्हणून 31 डिसेंबरलाच तुम्हाला हा उतारा करायचा आहे. हे पहा, 150-200 रुपये कुठेही जातात हो. आपण साधं कुठं बाहेर जरी गेलो भाजीला आणायला, तरी खाऊसाठी किंवा कोणती एखादी वस्तू आवडली तर पर्स असो, काही छोटी मोठी वस्तू असो, आपण मागं पुढं न पाहता 200-300 रुपये आपले असे निघून जातात. तर आपल्या चांगल्यासाठी आपण निश्चित एवढा खर्च करू शकतो. तर तुमच्या घरात समजा 5 व्यक्ती आहेत, तर 5 व्यक्तींसाठी 5 नारळ, आणि तुम्हाला तुमचा समजा जनावरांचा गोठा आहे, तुमचे जनावरे व्यवस्थित राहावी यासाठी तुम्ही करू शकता. तुमच्या शेतीसाठी सुद्धा तुम्ही हा उतारा किंवा हा उपाय करू शकता. खूप सुंदर उपाय आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, नारळ घेऊन यायचे आहे. आता नारळ कधी आणायचे, आता तुम्ही सकाळ सकाळ उपाय करणार आहात तर तुम्हाला 30 तारखेला नारळ आणून ठेवावे लागतील, किंवा तुम्ही 31 तारखेला संध्याकाळी करणार आहात तर मग 31 तारखेला जरी संध्याकाळी आणलेत नारळ तरीही चालेल, दिवसभरात आणून जरी ठेवले तरीही चालेल, काही हरकत नाही. आता व्यवस्थित आणि कान देऊन ऐका की उतारा कोणत्या पद्धतीने करायचा आहे, कारण उतारा आपण कसा करतो यावरती डिपेंड असतं की आपले चक्र कसं फिरते. आपण जर उतारा उलट दिशेने जर फिरवला तर आपले ग्रह सुद्धा उलट फिरतात, म्हणून व्यवस्थित ऐका. नारळ घ्यायचा आहे. आता घरात आम्ही 3 जण आहोत, तर आम्ही काय करणार, सर्वप्रथम काय करणार, हा उतार कोणी जरी केला तरी चालतो. हा म्हणजे पुरुषाने केला तरीही चालतो किंवा महिलेने जरी केला तरीही चालतो. वृद्ध आजी आजोबाही करू शकतात, तरुण जवानही करू शकतात, काही हरकत नाही, कोणीही करू शकतात. उतारा तुम्हाला घराच्या आतमध्ये, जे व्यक्ती आहेत तुम्ही ज्या घरात ज्या वास्तूमध्ये राहता त्या वास्तूच्या आतमध्ये करायचं आहे. एक पिशवी, मोठी एखादी पिशवी जी असते, कापडी पिशवी, कोणती पिशवी, ती सर्वप्रथम घराच्या बाहेर नेऊन ठेवा, उंबऱ्याच्या तिथे बाहेर नेऊन ठेवा. बाहेरच जर अंगण असेल, जर पॉसिबल असेल तर अंगणामध्ये पाण्याची एक बकेट नेऊन ठेवा. नाही पॉसिबल, काही हरकत नाही, बाथरूममध्ये हातपाय धुतले तरीही चालेल. आता कसा करायचा, तर प्रथम एक नारळ घ्यायचा. आता समजा सर्वप्रथम आम्ही उपाय करणार आस्थासाठी. आता समजा मी उपाय करते आस्थासाठी, तर मी काय करणार, नारळ घेणार. नारळाची जी शेंडी आहे ती शेंडी आस्थाच्या साईडला, म्हणजे समोर समजा आस्था माझ्या उभी आहे तर नारळाची शेंडी पुढच्या बाजूला करणार, आणि जे पुढचं टोक आहे ते माझ्याकडे करणार. हा उतारा कोणत्याही दिशेला तोंड करून जरी केला तरीही चालतं, काहीही हरकत नाही. अगदी तुमच्या देवघराच्या समोर जरी बसून केला तरीही चालेल, उभं राहून जरी केला तरीही चालेल, किंवा दरवाजा ओपन ठेवून दरवाजामध्ये जरी केला तरीही चालेल. शक्यतो मी तर म्हणेन देवघराच्या समोरच बसवून उतारा करा. तर मी काय करणार, देवघराच्या समोर आस्थाला बसवणार किंवा उभी करणार, आणि ते नारळाची शेंडी आस्थाच्या साईडला करणार. अशा प्रकारे हातामध्ये नारळ धरणार, आणि आस्थावरून क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचे काटे जसं सुलट दिशेने गोल फिरतात त्या दिशेने तुम्हाला 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत हा जो नारळ आहे हा फिरवून घ्यायचा आहे. या पद्धतीने पहा. आता समजा आस्था माझ्या समोर आहे, नारळ माझ्या हातामध्ये आहे, तर तिच्या डोक्यापाशी धरला आणि या पद्धतीने श्री स्वामी समर्थ, 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 असं 7 वेळा तो नारळ तिच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला फिरवायचा आहे. फिरवत असताना एका वेळेस इतकं स्लोली श्री स्वामी समर्थ 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं. 7 वेळाच नारळ फिरवायचा, डोक्यापासून पायापर्यंत फिरवायचा. ह्या पद्धतीने फिरवून झालं की तो नारळ 7 वेळा कंप्लीट झालं की पुढं घ्यायचा. तसंच बाहेर जायचं. तसंच मी बाहेर जाणार, बाहेर जी पिशवी ठेवलेली आहे त्या पिशवीमध्ये तो नारळ ठेवणार. बाहेर मला पॉसिबल आहे तर मी बाहेरच हातपाय व्यवस्थित धुणार, चूळ भरणार, त्यानंतर घरात येणार. किंवा मला बाहेर पॉसिबल नाही तर मी डायरेक्ट बाथरूममध्ये जाणार, तिथे जाऊन
स्वच्छ हातपाय धुणार, चूळ भरणार आणि त्यानंतरनं हा उपाय मी दाजींसाठी करणार. तर दाजींसाठी करताना सुद्धा दाजींना काय करणार तर देवघराच्या समोरच बसायला सांगणार आणि त्यानंतरनं दुसरा नारळ घेणार. दुसऱ्या नारळाचे शेंडे दाजींकडे नारळ दोन्ही हातांमध्ये आणि दाजींच्या डोक्यापासून पायापर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 7 वेळा क्लॉकवाईज म्हणजे सुलट दिशेने नारळ मी 7 वेळा फिरवणार. 7च वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करणार. हे झाल्याच्या नंतर तोही नारळ घेणार. तो नारळ घेऊन बाहेर जाणार. बाहेर जी पिशवी ठेवलेली आहे त्या पिशवीमध्ये ठेवणार. पुन्हा सेम हातपाय धुण्यासाठी वॉशरूममध्ये हातपाय धुणार, चूळ भरणार आणि त्यानंतरनं माझा उतारा मी स्वतः जरी केला तरीही चालतो किंवा तो उतारा मी दाजींकडनं जरी करून घेतला तरीही चालेल. आता आस्था छोटी आहे म्हणून मी आस्थाला करायला सांगणार नाही, तर दाजींकडनं करून घेणार किंवा माझा उतारा मी स्वतःही करू शकते. काय करणार, नारळ घेणार. नारळाची जी शेंडी आहे ती शेंडी माझ्या बाजूला करणार आणि माझ्या बाजूला शेंडी करून माझ्या डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे मी अशी बसलेली आहे तर माझ्या डोक्यापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने 7 वेळा माझ्या स्वतःवरून ओवाळून घेणार किंवा उतारा उतरवून घेणार. आणि 7 वेळेस झालं की हा जो नारळ आहे बाहेर जी पिशवी ठेवलेली आहे त्या पिशवीमध्ये ठेवणार. पुन्हा हातपाय धुवायला बाथरूममध्ये, पुन्हा चूळ भरणार, पुन्हा येणार. पुन्हा तो नारळ चौथा जो नारळ आहे तो चौथा नारळ घेणार. मुख्य दरवाजाच्या बाहेर जाणार. तिथे गेले की मुख्य दरवाजाच्या बाहेर शेंडी दरवाजा असा आहे, समजा दरवाजा असा आहे तर बाहेर जाणार. दरवाजाकडे तोंड करून उभं राहणार. जी शेंडी आहे ती दरवाजाकडे करणार आणि अशा पद्धतीनेच नारळ धरणार. एक लक्षात ठेवायचं, असा हात केलेला आहे ना, शेंडी ह्या बाजूला आली पाहिजे, समोरच्या बाजूला शेंडी आली पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. आपल्या बाजूला, आपल्या छातीच्या बाजूला नाही तर समोरच्या बाजूला शेंडी आली पाहिजे, एवढे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने नारळ धरणार आणि दरवाजाच्या वरपासून खालपर्यंत म्हणजे उंबऱ्यापर्यंत 7 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत हा उतारा मुख्य दरवाजावरून करून घेणार. पुन्हा सांगते, तुमचं घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, सिंगल खोलीचं असो, पत्र्याचं असो, अगदी तुमची झोपडी असो, कोप असो किंवा तुमचा 10 रूमांचा 10 खोल्यांचा रो हाऊस असो, तुमचा बंगला असो, काही असो, त्याला तुम्हाला मुख्य दरवाजा असतो, जी मुख्य एंट्रन्स तुमचे आहे त्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आणि 7 वेळा दरवाजावर ओवाळून घ्यायचा. अशा पद्धतीने ओवाळून घ्या. गोल फिरवून जरी घेतलं तरी चालेल मुख्य दरवाजावरून किंवा वरून खालपर्यंत जरी घेतलं तरीही चालेल किंवा क्लॉकवाईज जरी फिरवून घेतला 7 वेळा तरीही चालेल, काहीही हरकत नाही. हे झालं की तोही नारळ तुम्हाला काय करायचा आहे त्याच पिशवीमध्ये ठेवायचा. पुन्हा बाथरूममध्ये जायचं, पुन्हा तोंड वगैरे हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचं, चूळ भरायची आणि तुमची जी कोणती गाडी असेल म्हणजे तुमची बाईक असेल, तुम्ही समजा सायकलच वापरताय तर तुमची सायकल असेल तर त्या सायकलवरून म्हणा किंवा तुमची 4 व्हीलर आहे त्या 4 व्हीलरसाठी सुद्धा सेम परत नारळ घ्यायचा, तिथे जायचं, त्या लक्ष्मीवरून म्हणजे ती लक्ष्मीच आहे ना आपली, तर त्या लक्ष्मीवरून त्या वाहनावरून तुम्हाला पुन्हा उतारा करायचा. उतारा पुन्हा क्लॉकवाईज फिरवायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने 7 वेळा फिरवून घ्यायचा. 7 वेळा फिरवून झालं की पुन्हा जी बॅग आहे, जी पिशवी आहे त्या पिशवीमध्ये तो नारळ ठेवायचा आणि हे सगळे कलेक्ट केलेले जे नारळ आहेत ते एकाच बॅगमध्ये ठेवा. त्यानंतर तुमचा उद्योग व्यवसाय आहे तर त्यासाठी उतारा करायला तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जायचं. मुख्य जो दरवाजा आहे तो ओपन करायचा, बंद दरवाजाला करायचा नाही. तुमचा घरासाठी उपाय करतायत तेव्हा पण घर ओपन करायचं, दरवाजा ओपन ठेवायचा, खिडक्या ओपन ठेवायच्या, नंतर उपाय करायचा. गाडीसाठी करताय तर गाडी तुम्हाला चालू करायची, गाडीच्या लाईटी वगैरे लावायच्या. घेरमध्ये ज्या पद्धतीने, मला गाडीचं एवढं काही नॉलेज नाही पण घेरमध्ये आपण ज्या पद्धतीने ठेवतो गाडीचे दिवे चालू ठेवायचे आणि मग उतारा करायचा. उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा सेम याच पद्धतीने तुम्हाला उतारा करायचा. उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी निश्चितच तिथे काही वॉशरूम किंवा बाथरूम वगैरे नसतं तर तेथे एखाद्या बॉटलमध्ये जगमध्ये पाणी घ्या, स्वच्छ हातपाय वगैरे नारळ ठेवल्याच्या नंतरनं स्वच्छ हातपाय वगैरे धुवा आणि त्यानंतरनं तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही करा. हे सगळे कलेक्ट झालेले जे नारळ आहेत ते नारळ तुम्हाला घ्यायचे. तुमच्या अवतीभोवती जिथे मंगल कलश आहे त्या मंगल कलशामध्ये नेऊन
टाकायचे किंवा मंगल कलशाच्या तिथे नेऊन ठेवायचे किंवा तुमच्या जवळपास जेथे निर्मल्याचं साहित्य तुम्ही टाकतात तेथे नेऊन जरी ठेवलं तरीही चालेल. फक्त हा उतारा आहे, ही आपल्यावरील इडापिडा आहे, ही आपण उतरवून टाकलेली आहे. उगाचच उचलून कुणाच्या तरी दरवाजामध्ये, कुणाच्या तरी शेतामध्ये, कुणाच्या तरी उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी नेऊन ठेवायचं नाही. कारण स्वामी नेहमी म्हणते की तू ज्या वेळेस इतरांसाठी खड्डा खांडतो त्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये तू स्वतः जाऊन पडतो. पहा, कधीही करता आलं तर चांगलं करावं, वाईट कुणाचंही करायचं नाही. आपल्या जिभेवरती सरस्वती माता बसलेली असते म्हणून कधीही वाईट चितायचं सुद्धा कुणाचंच नाही. कारण ते आपल्यालाच लागू पडतं, इतरांसाठी पडो न पडो, कारण ते आपल्याला लागू पडतं. म्हणून कधीही कुणाचंच वाईट चिंतायचं नाही. जर तुम्हाला शक्य असेल, आत्ता शक्यतो पहा पाण्याचं प्रदूषण होऊ नये त्यासाठी पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये वगैरे सोडू देत नाही नारळ वगैरे. मग ठीक आहे, जेथे कोणीच जात नाही, जेथे कोणी हे नारळ खाणार नाही, जेथे कोणी हे नारळ उचलणार नाही, अशा एकदम शांततेच्या ठिकाणी जरी तुम्ही हे नारळ नेऊन ठेवलेत तरीही चालेल, काही हरकत नाही. फक्त एक लक्षात ठेवा की विनाकारण कुणालाही त्रास देण्यासाठी हे नारळ त्यांच्या तिथे नेऊन ठेवू नका. कारण हा उतारा आहे, पुन्हा सांगते, खूप प्रभावी, खूप अनुभवसिद्ध असा उतारा आहे. यामुळे आपल्या जीवनातील दिशा सर्व काही बदलतो हो. म्हणून आपल्याला हा उतारा करायचा आहे. उतारा तुम्ही उतारायचे हे नारळ ठेवून आलात, समजा एखादी तुमच्या जवळपास नदी आहे, नाला आहे, तेथे जरी ठेवून आलात तरीही चालेल किंवा अगदीच निर्मल्यामध्ये जरी टाकल्यात तरीही चालेल. तेथे ठेवायचे, तेथून घरी यायचं. घरी येताना मागे वळून पाहायचं नाही. कोणीही जवळचा व्यक्ती जरी भेटला तरीही बोलायचं नाही, एक शब्दही तोंडातून काढायचा नाही, मोबाईल घेऊन जायचा नाही जातानाच. घरी यायचं, घरी आलात की पुन्हा वॉशरूममध्ये जायचं, स्नान करायचं. हे नारळ ठेवून आल्याच्या नंतर पूर्ण स्नान करायचं, आंघोळ करायची. आंघोळ केल्याच्या नंतर चूळ वगैरे व्यवस्थित भरायचं. दुसरे कपडे घालायचे, तेच कपडे घालायचे नाही, दुसरे कपडे घालायचे आणि त्यानंतर तुमचे जे काही कामं आहेत ते तुम्ही करू शकता. 31 डिसेंबर तुम्हाला सेलिब्रेट करायचं आहे, तुम्ही सेलिब्रेट करा. नवीन वर्षाचा आगमनाचा आनंद घ्या, काही हरकत नाही. तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करू शकता. पण या पद्धतीने तुम्हाला हा उतारा करायचाच आहे. कारण खूप आणि खूप प्रभावी, खूप अनुभवसिद्ध उपाय आहे. आपल्या जीवनातील 2026 हे वर्ष भरभराटीचं जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचाच आहे. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.